ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधमामृता. हॅलो नमस्कार, मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर. सध्या पितृपक्ष सुरू आहे. 21 सप्टेंबर 2025ला रविवारी आलेली आहे सर्वपित्री अमावस्या. सर्वपित्री अमावस्या म्हणजे पितृपक्षाचा शेवटचा दिवस. पितृपक्षाचा हा कालावधी 15 दिवसांचा असतो. पौर्णिमेपासून पितृपक्ष सुरू होतो आणि अमावस्येला पितृपक्ष संपतो. असं म्हणतात की या 15 दिवसाच्या कालावधीमध्ये मृत्यू लोकातून आपले पूर्वज पृथ्वीवरती आलेले असतात. त्यामुळेच आपण पितृपक्ष पंधरवाड्यामध्ये आपल्या पितरांना जेवू घालतो. त्याचबरोबर पितृदोष सांगितलेला असेल तर तो दूर करण्यासाठी बरेच उपाय आपण करत असतो. समजा या 15 दिवसाच्या कालावधीमध्ये म्हणजे पितृपक्षामध्ये तुमच्याकडून पितरांसाठी कोणतीही सेवा घडलेली नसेल, काही कारणास्तव तुम्ही पितृ जेवू घातलेले नसतील, तर सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी आपण हे उपाय नक्कीच करायचे आहे. तर ते उपाय कोणते आहेत? सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी आपल्याला कोणता एक नैवेद्य बनवायचा आहे ज्यामुळे आपले पितृ नक्कीच प्रसन्न होतील. लिंबाचा एक उपाय आहे, तो देखील मी तुम्हाला आजच्या व्हिडिओत सांगणार आहे. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघा. व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये मातृदेवो भव पितृदेवो भव असं जरूर लिहा. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पितृपक्ष पंधरवाड्यामध्ये समजा पितरांची काही तिथी असेल, तुमची चतुर्थी असेल, पंचमी असेल, एकादशी असेल, द्वादशी असेल, या दिवशी तुमच्याकडून पितरांच्या तिथीला पितृ काही कारणास्तव राहून गेलेले असतील किंवा मग तुम्हाला पितरांची तिथी काय आहे हेच माहिती नसेल. कधी कधी काय होतं, आपण त्या तिथीला आजारी पडतो कारण पितरांचा जो नैवेद्य असतो तो देखील जास्त बनवायचा असतो. त्याचे आयटम जास्त आहे, त्याच्यामध्ये पदार्थ जास्त बनवायचे असतात. तुम्ही आजारी असाल, मासिक पाळी असेल, सुतक असेल, विटाळ असेल, पितृपक्ष पंधरवाड्यात तुमच्याकडून कोणतीही सेवा घडलेली नसेल, तर आपल्याला पितृपक्षाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी आपण जो पितरांना नैवेद्य बनवतो, ज्यामध्ये शाकभाज्या असतात, खीर असते, चपाती असते, उडदाचे वडे असतात, भजे असतात, गोडपुरी असते, कढी असते, काळी रशी असते, पाटोड्या असतात, असा जो नैवेद्य आपण बनवतो तर तो नैवेद्य आपण बनवायचा आहे. आता समजा तुम्ही पितरांच्या तिथीला पित्र घातलेले असतील, परत तुम्हाला एवढा मोठा नैवेद्य बनवायचा नसेल, तर कमीत कमी खीर, चपाती आणि जे उडदाचे वडे आणि कढी आहे एवढे पदार्थ तरी आपण बनवायचे आहे. बऱ्याच ठिकाणी गव्हाची खीर बनवली जाते पितरांना, बऱ्याच ठिकाणी तांदळाची खीर बनवली जाते. आमच्याकडे म्हणजे नाशिक भागात आमच्याकडे तरी तांदळाची खीर बनवली जाते. समजा तुमच्याकडे जर गव्हाची खीर बनवली जात असेल तर ती खीर तुम्ही शेवटच्या दिवशी बनवायची आहे आणि तो नैवेद्य पितरांना अर्पण करायचा आहे. जरी तुम्हाला खीर बनवायची नसेल, वडे बनवायचे नसतील, तर कमीत कमी दही भाताचा नैवेद्य तरी आपण पितरांसाठी बनवायचा आहे. तुम्ही पितरांच्या काही सेवा केलेल्या असतील किंवा नसतील तरी सर्वांनी आपल्याला हा नैवेद्य बनवायचा असतो. पुरुषांच्या तुलनेमध्ये महिलांना पितृदोष जास्त असतो. त्याचं कारण असं की महिलांना माहेरचा देखील पितृदोष लागत असतो. समजा पुरुषांना जर 100% पितृदोष असेल तर महिलांना 150% पितृदोष लागत असतो. माहेरचा देखील थोडाफार पितृदोष महिलांना लागत असतो. त्यामुळे प्रत्येक महिलेने सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी हा नैवेद्य आपल्या घरी बनवायचा आहे. सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी आपल्याला पितरांना निरोप द्यायचा असतो, तर त्यासाठी आपण आघारी द्यायची असते पितरांना. तर आघारी द्यायची म्हणजे काय, तर आपल्याला गोवऱ्या पेटवायच्या असतात आणि त्यांचा जो विस्तव तयार असतो त्या विस्तवावरती आपण थोडासा भात आणि तुपाची धार टाकायची असते. असं म्हणतात की तो वास आपल्या पितरांपर्यंत पोहोचतो, त्याला पाणी फिरवलं जातं आणि अशा प्रकारची आघारी आपल्याला सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी देखील द्यायची आहे. ज्या दिवशी आपली पितरांची तिथी असते त्या दिवशी देखील आपण अशा प्रकारची आघारी दिलेली असेल आणि सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी आपल्याला पुन्हा ही आघारी द्यायची आहे. त्याचबरोबर आपल्या छतावर कावळ्यांसाठी नैवेद्य ठेवायचा आहे, घास ठेवायचा आहे. जो काही तुम्ही नैवेद्य बनवलेला असेल तो सर्व नैवेद्य शक्यतो पत्रावळीवरती भरायचा आणि ते ताट किंवा पत्रावळी आपण घराच्या छतावर ठेवायचा आहे. सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी आपण जर काही उपाय केले तर त्याचं फळ आपल्याला चांगलंच मिळतं. आपले पितृ देखील आपल्याला आशीर्वाद देतात आणि आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी देखील दूर व्हायला मदत होते, कारण ही एक अमावस्येची तिथी आहे. करिअरमध्ये जर प्रगती तुम्हाला पाहिजे असेल, कारण बरेच जण आपल्या करिअरसाठी चिंतित असतात, त्यांना योग्य नोकरी मिळत नाही किंवा जे नोकरी आपल्याला आहे त्यामध्ये आपण समाधानी नसतो, आपल्याला तेवढा इन्कम पुरेसा नसतो, आपल्या गरजा त्यामध्ये भागत नाही. तर अशा लोकांना करिअरमध्ये प्रगतीसाठी एक उपाय मी तुम्हाला सांगते.
सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी सकाळीच स्नान केल्यानंतर एक लिंबू घ्यायचं. शक्यतो जे धारेचं लिंबू असतं ते धारेचं लिंबू घ्यायचं आणि ते लिंबू देवघरामध्ये ठेवायचं आहे. देवघरामध्ये ते लिंबू सकाळी तुम्ही देवपूजेच्या वेळेस ठेवायचं आणि त्याच्यानंतर संध्याकाळी म्हणजे संध्याकाळी साधारणतः 6:30 ते 7:30च्या दरम्यान ते लिंबू आपल्या डोक्यावरून 7 वेळेस उतरून घ्यायचं आहे. स्वतःचे स्वतः उतरू शकता किंवा घरातील दुसऱ्या व्यक्तीकडून आपण ज्याप्रमाणे नजर काढतो त्याप्रमाणे ते लिंबू आपल्या डोक्यावरून 7 वेळेस उतरून घ्यायचं. त्यानंतर त्या लिंबाचे 4 समान भाग करायचे आणि ते 4ही भाग 4 दिशांना फेकून द्यायचे. असं केल्यामुळे नोकरीत लवकरच प्रगती होते आणि चांगले योग येतात. फक्त हा उपाय करत असताना तुम्ही कोणाशीही बोलायचं नाही, संवाद साधायचा नाही. आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी पुढचा उपाय आहे, कारण प्रत्येकाच्या घरात काही ना काहीतरी पैशांच्या संबंधित समस्या सुरूच असतात. पैसा टिकत नाही, कर्ज झालेलं असतं, सतत आर्थिक अडचणी येतात. तर संध्याकाळी काय करायचं, सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी घराचा जो ईशान्य कोपरा आहे त्या ईशान्य कोपऱ्यामध्ये गाईच्या तुपाचा दिवा लावायचा. दिव्यात कापसाची वात घालण्याऐवजी जे लाल रंगाचं रक्षासूत्र मिळतं त्या रक्षासूत्राचा किंवा लाल रंगाच्या धाग्याचा वापर करायचा आहे आणि ती वात या दिव्यामध्ये टाकायची आणि गाईच्या तुपात टाकायचं, तेल टाकायचं नाही. आणि त्यामध्ये थोडंसं केसर आणि काळं तीळ आपण टाकायचं आहे आणि ते टाकून आपल्याला तो दिवा लावायचा आहे. तो दिवा घरात सगळीकडून आपण फिरवून आणायचा आणि घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये नंतर तो ठेवून द्यायचा. असं केल्यामुळे काय होतं, कर्जातून मुक्ती मिळते आणि आर्थिक स्थिती देखील मजबूत होते. बऱ्याच लोकांच्या पत्रिकेमध्ये कालसर्पदोष सांगितलेला असतो, तर कालसर्पदोषातून मुक्ती मिळवण्यासाठी शांती सांगितलेली असते. पण सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी कालसर्पदोषातून मुक्ती मिळवण्यासाठी तुम्ही घरीच हा उपाय करू शकता. पितृपक्षामध्ये बऱ्याच प्रकारच्या दोषांपासून मुक्ती मिळवण्यासाठी तुम्ही उपाय केलेले असते. तर कालसर्पदोषातून मुक्ती मिळवण्यासाठी सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर आंघोळ करायची आणि त्यानंतर चांदीची जी नाग नागिन भेटते, सोनाराकडे तुम्हाला चांदीची नाग नागिनीचं असं एक पत्र्यासारखं भेटून जातं, त्या नाग नागिनीची पूजा आपल्याला करायची आहे. त्यांची पूजा केल्यानंतर त्यांना वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायचं. त्यामुळे काय होतं, कालसर्पदोषाचा प्रभाव कमी होतो आणि तुम्ही तुमच्या प्रगतीच्या दिशेने वाटचाल करायला मोकळे होता. आपल्या प्रत्येकाच्या काहीतरी इच्छा, आकांक्षा, मनोकामना असतात. त्या पूर्ण करण्यासाठी किंवा आपल्या पितरांना प्रसन्न करण्यासाठी आपण पितृपक्षामध्ये उपाय केलेलेच असतील. पण आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी पितरांच्या नावाने तर्पणविधी करायचा आहे, श्राद्धविधी करायचा आहे. जे गरीब लोक असतात, गरजू लोक असतात, त्यांना अन्नदान करायचं आहे. काळ्या मुंग्यांना साखर खाऊ घालायची आहे आणि मासे जे असतात तर त्या माशांना गव्हाच्या पिठाचे गोळे खाऊ घालायचे आहे. आपण चपात्यांसाठी जसं कणिक मिळतो तर तसं कणिक मळून घ्यायचं आणि त्याचे छोटे छोटे गोळे तयार करून तुमच्या विहिरीमध्ये आसपास कुठे तलावात असेल तिथे मासे असतील तर त्या माशांना गव्हाच्या पिठाचे गोळे खाऊ घालायचे आहे. तर या उपायांमुळे तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हायला मदत होते आणि पितरांचा आशीर्वाद देखील मिळतो असं मानलं जातं. तर हे जे मी तुम्हाला 2-3 उपाय सांगितलेले आहे, तर तुमची जशा प्रकारची समस्या असेल त्यानुसार तुम्ही उपाय करून बघा. नक्कीच तुम्हाला फरक जाणवेल, कारण सर्व पितृ अमावस्येचा दिवस खूप चांगला असतो. आपण जे काही त्या दिवशी सेवा करतो त्याचं फळ आपल्याला लवकरात लवकर मिळायला मदत होते. तर असा होता आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल, अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर धार्मिक, आध्यात्मिक तसेच सणावारांची व्हिडिओ बघण्यासाठी आजच नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.